कुठल्याही क्षेत्रात काम करणारा माणूस असेल, त्याच्या नेमक्या कुठल्या सवयी असतात ज्याच्यामुळे तो श्रीमंत होतच नाही कधी? काय सवयी आहेत त्या नेमक्या? पैशाच्या सवयी काय आहेत या? जसं तुम्ही म्हणले की वन ऑफ युअर टार्गेट इज सपोज टू बाय अ बिग कार, राईट. 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत मोठी गाडी घेण्याची. 99% लोक काय पद्धत अवलंबतात, तर काम करतात, भरपूर पैसे कमवतात आणि मग शोरूमला जाऊन गाडी घेतात. ही 99% लोकांची पद्धत आहे. लोन घेतील किंवा न घेतील, वॉट एव्हर. मेजॉरिटी ऑफ देम विल टेक अ लोन. ऑफकोर्स भारतामध्ये 80% गाड्या लोनवरच आहेत, 80 काय 90%. म्हणजे खरं तर त्यांच्या नाही आहेत, त्या बँकेच्या आहेत. बट हे कळत नाही. हे जर आपण विचारलं तर त्याला राग येईल किंवा तू बँकेच्या गाडीत फिरतो का असं म्हणलं तर. म्हणजे स्थळ बघायला गेल्यानंतर आई वडील सांगतात ना की माझ्या मुलाचा फ्लॅट आहे, पण ते तसं नाही सांगत की तो 80 लाखाला कर्जबाजारी आहे. हे सांगत नाहीत कोणी. सो ही पद्धत आहे. 1% लोक काय करतात, ते गाडी कशी घेतात. त्यांच्याकडे पण मोठी गाडी असते, पण ते पैसे कमवतात, ते सेम मेहनत करतात, भरपूर पैसा कमवतात आणि मग तो पैसा गुंतवतात आणि मग त्या दुधावर जी साय साठेल त्याच्यातनं ती गाडी घेतात. ते दुधाला हात घालत नाही. सो मध्यमवर्गीय लोकांची जी मानसिकता आहे ती त्या दुधाला हात घालण्याची, आणि श्रीमंत लोकांची मानसिकता आहे की थांबणं, त्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन आपण म्हणतो, की उद्याच्या उद्या मला गाडी नाही घ्यायची, मी आधी तो पैसा लावतो कामाला, तो पैसा मोठा झाला की मग त्याच्यावर जी मलाई येणार आहे त्या मलाईतनं मी गाडी घेतो. आणि मग तो कदाचित लोनही घेत नाही, तो डायरेक्ट कॅश डाऊन गाडी घेतो. आणि मुळात आपण जर स्वतःला विचारलं तर कुठली गोष्ट योग्य आहे, हे नन ऑफ दिस इज राईट, पण प्रत्येक गोष्टीला एक कॉन्सिक्वेन्स आहे. पटकन गाडी घेणं, मग त्याचे हप्ते फेडत बसणं, ह्याला एक कॉन्सिक्वेन्स आहे, काहीतरी परिणाम आहे, त्याच्याशी तुम्हाला डील करावं लागेल. आणि 2-5 वर्ष थांबणं, त्या पैसे मोठे होस्तर वाट बघणं आणि मग ती गाडी घेणं, याला पण एक कॉन्सिक्वेन्स आहे. राईट. सो कुठला कॉन्सिक्वेन्स तुम्हाला हवा आहे लाईफमध्ये, ते बघून तुमची ॲक्शन ठरवा.